नमस्कार. ऐश्वर्या, ऋषिकेश आणि सौमित्र बेंगलोरला गेल्यामुळे शर्वरी खूपच पॅनिक झालेली असते. ती मोठमोठ्याने जानकीवर ओरडत असते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्हाला काय झालंय? अहो, असं का वागताय तुम्ही? अहो, ऑफिसची एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून तर ती तिघं तिकडे बेंगलोरला निघून गेली. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, पण शर्वरी वंश, मला समजतच नाही. ती तिघं बेंगलोरला गेली म्हणून तुम्ही का एवढ्या पॅनिक होताय? त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का? शर्वरी वंश, प्लीज, जे काही असेल ते स्पष्टपणे बोला. त्यावेळेला शर्वरी बोलते, मला सर्व काही माहिती आहे. हे सर्व तुम्ही मुद्दामून करताय. माझी माझी मुद्दामून विचारपूस करताय. सगळं काही तुमचं चालू आहे ना, ते तुमचं बंद करा. आणि शर्वरी किचनच्या दिशेने धावते. तिच्या पाठोपाठ सारंग सुद्धा गेलेला असतो. शर्वरीने गॅसची बटणं चालू केलेली असतात. त्यावेळेला सारंग बोलतो, काय चाललंय शर्वूताई तुझं? त्यावेळी तिने तिथे असलेला माचीस उचललेला असतो आणि त्याच्यातली काळी पेटी ती काढत असते. तेवढ्यात मात्र जानकी तिथे येते आणि जानकी शर्वरीच्या हातातील माचीस फेकून टाकते आणि चक्क तिचं थोबाड फोडते. त्यावेळेला शर्वरी चांगली शुद्धीवर येते. जानकी मोठ्याने बोलते, बस झाला शर्वरी वंश, बस झालं. आणि ती शर्वरीचा हात धरते आणि तिला फरफटत हॉलमध्ये घेऊन आलेली असते. सुमित्रा आणि नाना तिथेच असतात. त्यावेळेला नाना बोलतात, काय झालं जानकी? अगं, शर्वरीला असं का आणलंस? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंशांचं डोकं फिरले नाना. त्या जे काही वागतायत ना, ते त्यांना कळतच नाहीये. आणि खरं सांगू का नाना, आता मला हा विषय ताणायचाच नाहीये. शर्वरी वंश, तुम्ही असं टोकाचं पाऊल का उचललं? शर्वरी वंश, एवढं टोकाचं पाऊल उचलायची गरजच काय होती तुम्हाला? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, गप्प बस. हे सर्व तुझं चालू आहे. मुद्दामून करतेस तू. मुद्दामून मुद्दामून माझ्यावरती लक्ष ठेवून आहेस तू. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो, जरा बोलताना तरी विचार करा. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, गप्प बसायचा. हे जे काही तुम्ही चालू केलेत ना, ते बंद करायचं. त्यावेळेला सारंग बोलतो, शर्वरीताई, बस झालं. अगं, किती नाटकं करणार आहेस अजून? आणि तू स्वतःचा जीव घ्यायला निघालीस? तेव्हा नाना बोलतात, काय शर्वरी, अगं असं का वागतेस तू? का स्वतःचा जीव द्यायला निघाली होतीस? शर्वरी, प्लीज सांग आम्हाला. तेव्हा लगेच जानकी बोलते, मला तर कळतच नाहीये. शर्वरी वंश, एक गोष्ट सांगा, असं काय आहे बेंगलोरला जे तुम्ही आमच्यापासून लपवताय? शर्वरी वंश, ही नाटकं सर्व बंद करायची हा. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जानकी, शहाणपणा करू नकोस. हे सर्व मुद्दामून करतेस तू. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काहीही झालं ना, तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही. तेव्हा सुमित्रा बोलते, शर्यू, आवाज खाली. कोणावरती आवाज चढवते? जानकीवरती. मुळात जानकीवरती आवाज चढवायची गरजच नाहीये. कोण समजतेस कोण तू स्वतःला? शर्यू, अगं तुझ्यासाठी जानकीने नानांकडे शब्द टाकला आणि नाना म्हणून तुला पैसे द्यायला तयार झाले, तर तू मात्र तिच्याच माथ्यावरती खापर फोडतेस. शर्यू, अगं बोलताना जरा विचार करत जा गं. तेव्हा शर्वरी बोलते, मेहरबानी नाही केला माझ्या पाठीशी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे माझं आहे तेच मी मागितलं. आणि तुम्ही माझ्यावरती असे आरोपच का करताय? मला कळतच नाहीये. मुळात या घरात माझा हिस्सा आहे की नाही? प्रत्येक वेळेला जानकीचा शब्द शेवटचा शब्द या घरात मानला जातो. अरे, कधीतरी कधीतरी माझा विचार करा. तेव्हा लगेच नाना बोलतात, गप्प बस शर्यू, तोंडातून एकही शब्द काढू नकोस. शर्यू, तुझं जे काही चालू आहे ना, ते बंद कर. कारण मला आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाहीये. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा. खरं सांगायचं तर तुम्ही सर्वांनी मिळून मुद्दामून जे काही करताय ना, ते बंद करा. तेव्हा मात्र जानकी बोलते, आता तुम्ही गप्प बसायचं. त्यावेळेला शर्वरी तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला अवंतिका जानकीला बोलते, जानकी वहिनी, मला माफ करा, पण शर्वरी वंश असं का वागतायत? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. जानकी वहिनी, तुम्हाला कळतंय का? जानकी वहिनी, तुम्ही गोष्टी लक्षात घेत नाही आहात.
तेव्हा जानकी हसायला लागते, नाना सुद्धा हसायला लागतात. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, हो प्रॉब्लेम तर आहेच, पण तो प्रॉब्लेम काय आहे तो शोधून काढण्यासाठी तर आपण त्या तिघांना तिकडे पाठवलंय. इकडे शर्वरी तिच्या बेडरूम मध्ये खूपच पॅनिक झालेली असते. सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे करत असते. त्यावेळेला तिने तिच्या त्या बॉयफ्रेंडला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, ऋषिकेश दादा, सौमित्र आणि ती ऐश्वर्या बेंगलोरला आलेत. काहीही करा पण लवकरात लवकर या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा, कारण आता मला या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय. आणि प्लीज आता हे सगळं इथल्या इथे थांबलं ना तर बरं होईल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, काय चाललंय शर्वरी वंश तुमचं? शर्वरी वंश तुमचं जे काही चालू आहे ना ते थांबवा. त्यावेळेला शर्वरी बोलते, आता माझ्यावरती लक्ष सुद्धा ठेवायला लागलीस का तू? मी कोणाशी बोलते, काय बोलते ते सुद्धा लक्ष ठेवायचं आहे का तुला? तेव्हा लगेच जानकी बोलते, बस झाला शर्वरी वंश, अति होतंय आता तुमचं. आणि मुळात तुम्ही काय वागताय ना ते तुमचं तुम्हाला कळत नाहीये. शर्वरी वंश, अहो जरा तरी विचार करा. असं का वागताय तुम्ही? तुम्ही कधीच अशा वागल्या नाहीत आणि आता मात्र तुम्ही खूपच चुकीचं वागताय. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, गप्प बस, मला सगळं काही समजतंय. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला शांत बसून देणार नाहीये. तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची शर्वरी वंश, आता जे काही करताय ना ते चुकीचं करताय. अहो स्वतःच्या घराला फसवताय तुम्ही. तुम्हाला असं करून काय मिळतंय? तेव्हा शर्वरी बोलते, गप्प बस, आता उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करू नकोस. तेव्हा जानकी बोलते, चोंबडेपणा तर मी अजून केलाच नाहीये. शर्वरी वंश, मला तुमची काळजी वाटते, तुमच्या संसाराची काळजी वाटते म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही मात्र माझ्याशीच उलट बोलताय. शर्वरी वंश, असं का करताय तुम्ही? अहो मी तुमच्याच भल्यासाठी बोलतीये, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तर इकडे ऋषिकेश, ऐश्वर्या आणि सौमित्र बेंगलोरला पोहोचलेले असतात. त्यावेळेला ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो, ऐश्वर्या आपण बेंगलोरला तर पोहोचलो, पण आता थेट आपण विक्रांतच्या घरी गेलो तर त्या शर्वरीला संशय येईल. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही आपण थेट जायचं नाही, आपण लक्ष ठेवायचं. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, ऐश्वर्या तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. ऐश्वर्या खरं सांगायचं तर आपल्याला शांतच राहावं लागणार आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, नाही आपल्याला शांत राहून चालणार नाही, आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. आणि तेवढ्यात ऋषिकेशला एक धक्का जोरात लागतो. तो धक्का दुसरा तिसरा कोणाचाही नसून चक्क विक्रांतच असतो. विक्रांतला बघितल्यानंतर ऋषिकेश मोठ्याने बोलतो, विक्रांतराव तुम्ही? तेव्हा मात्र विक्रांत घाबरतो आणि बोलतो, कोण विक्रांत? मी विक्रांत नाही, उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, अहो विक्रांतराव असं काय करताय तुम्ही? असं का बोलताय? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, नाही नाही मी विक्रांत नाहीये. अहो माझं नाव विक्रांत नाहीच. आणि तो वेड्यासारखा करायला लागतो. तेव्हा मात्र ऋषिकेश विक्रांतच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि विक्रांतला बोलतो, काय झालंय विक्रांतराव? अहो असं का वागताय तुम्ही? विक्रांतराव तुम्हाला कळतंय का तुम्ही कसं वागताय ते? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, मग काय करू? मग काय करू मी? तुम्हीच सांगा ना. हातावर हात घेऊन बसू का, जेणेकरून तुमची बहीण माझा जीवच घेईल? आजपर्यंत तुमच्या बहिणीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो, पण तुमच्या बहिणीने मात्र माझ्या अब्रूचे धिंडवडेच काढले. खरं सांगू का, शर्यूची मुळात नियतच अशी आहे की दुसऱ्यावरती संशय घ्यायचा. मी कोणाशीही बोललो तरी ती माझ्यावरती संशय घेते. तिची संशयी वृत्ती आहे, पण स्वतः मात्र बाहेर जाऊन दुसऱ्याच्या प्रेमात पडली. मी कधी माझी मर्यादा सोडलीच नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, तुम्ही काय बोलताय कळतंय? तुम्ही माझ्या बहिणीवरती नको ते आरोप करताय. त्यावेळेला लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो, मी तुमच्या बहिणीवरती आरोप करत नाही. मुळात तुमची बहीण जे काही वागली ते तुम्हाला सांगतोय मी.
माझ्यावरती विश्वास ठेवा, मला मुद्दामून असं काहीच करायचं नाहीये. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, म्हणजे म्हणजे तुमच्या या बोलण्याचा अर्थच कळत नाहीये मला. प्लीज हे सर्व थांबवा. हे जर का तुम्ही सर्व थांबवलं नाही तर मात्र सगळं काही हातातून निसटेल आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय. त्याच वेळेला लगेच सौमित्र बोलतो, विक्रांत भाऊजी शांत व्हा, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र मोठ्याने विक्रांत बोलतो, काळजी करायची गरज नाही. अहो इथे कसा लपून छपून राहतोय ना ते माझं मला माहिती. अहो तुमची बहीण तर मला मारायला टपले. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्ही फक्त आता आमच्या सोबत आमच्या गावी चला. त्यावेळेला विक्रांत बोलतो, नाही नाही मी तुमच्या गावी येणारच नाही, मला उगाच तुम्ही फोर्स करूच नका. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, विक्रांतराव हो असं काय करताय तुम्ही, प्लीज असं काही बोलू नका विक्रांतराव, प्लीज शांत व्हा आणि तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, तुम्हाला कळतंय ऋषिकेश दादा तुम्ही काय बोलताय ते. समजा मी तुमच्या सोबत आलो आणि शर्वरीने जर का माझ्यावरती हल्ला केला तर. तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये, आम्ही आहोत ना. शर्वरी ताई असं काही करणार नाही आणि तिने जर का असं काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तिला आम्ही माफ करणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, हे सर्व काय चालू आहे ना त्याच्या मुळाशी जावंच लागेल. तेव्हा ऋषिकेश बोलतो, आता तर विक्रांतराव आपल्याला भेटलेत ना, आता पुढचं पुढे. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ऋषिकेशने जानकीला फोन केलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. तो सगळा प्रकार ऐकून जानकी थक्क होते. जानकीला खूप मोठा धक्काच बसतो. जानकी मोठ्याने बोलते, अहो ऋषिकेश हे सर्व काय आहे, आपल्या शर्वरी वंश असं वागू शकतात, आपल्या शर्वरी वंश. नाही नाही ऋषिकेश एवढा माझा विश्वास नाहीये. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जेव्हा हे सर्व मी ऐकलं तेव्हा मला सुद्धा धक्काच बसला, पण जानकी तू स्वतःहून जेव्हा विक्रांतची अवस्था बघशील ना तेव्हा मात्र तुला धक्का बसेल. विक्रांत ज्या परिस्थितीत आता आहे ती जर का मनस्थिती तू बघितलीस तर मात्र तू विश्वास ठेवशील. तेव्हा मात्र जानकी बोलते, काय झालंय आपल्या शरयू वंशांना, असं का वागतायत त्या. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आता मात्र मी शांत बसणार नाही, शर्वरीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा, ऋषिकेश उगाच काहीही बोलू नका. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, बस जानकी मला आता तू अडवू नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, ती माझी बहीण आहे, तिच्याशी कसं बोलायचं ते मी बघेनच. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो ती तुमचीच बहीण आहे, पण तिच्याशी बोलताना जरा मर्यादा ठेवा, उगाच भांडणं व्हायला नको. तुम्ही जरा नाना आणि आईंचा विचार करा. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, आजपर्यंत मी शांतच राहिलो, शर्वरी जे काही बोलत राहिली त्याच्यावरती विश्वास ठेवला, पण आता नाही जानकी, आता मात्र सगळं काही हातातून निसटलंय आणि मला मात्र आता या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये, हा विषयच आता इथल्या इथे संपला. त्यावेळेला मात्र जानकी खूपच हैराण झालेली असते, तिला आता खूपच काळजी वाटत असते. तिने फोन ठेवलेला असतो आणि ती स्वतःशीच म्हणत असते, नक्की काय होणार आहे घरात, देवी आई माझ्या घराला वाचव, या घरात जे काही वादळ येणार आहे ते खूपच भयानक आहे, याची शक्यता तर मला आलीच आहे, पण या वादळातून कसं बाहेर निघायचं यासाठी सुद्धा तूच मार्ग दाखव. इकडे शर्वरी हॉलमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो, शरयू. त्यावेळेला शर्वरीच्या हातातील चहाचा कप खाली पडतो. त्याच वेळेला नाना बोलतात, काय झालं ऋषिकेश, एवढ्या मोठ्याने का ओरडतोयस. तेवढ्यात मात्र ऋषिकेश बोलतो, नाना नाना सगळंच कळेल, सौमित्र घेऊन ये. त्याच वेळेला सौमित्र विक्रांतला समोर घेऊन आलेला असतो. शर्वरी जेव्हा विक्रांतला बघते तेव्हा मात्र ती मोठ्या मोठ्याने कांगावा करते, ती मोठमोठ्याने ओरडून ओरडायला लागते, कुठून आणलास याला शोधून, हा माणूस तर फरार झाला होता, मला फसवलं होतं यांनी. त्यावेळेला मात्र ऋषिकेश बोलतो, गप्प बस शर्वरी, गप्प बस, अगं किती खालच्या थराला जाणार आहेस तू अजून. शर्वरी खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय, आता मात्र मला तुझं वागणंच अजिबात पटत नाही. त्यावेळेला लगेच नाना बोलतात, अरे ऋषिकेश झालंय तरी काय, तू शर्वरीशी अशा पद्धतीने का बोलतोयस. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, मग काय करू नाना,
नाना, शर्वरी जे काही वागली ते चुकीचं वागली. तुम्हाला माहिती तरी आहे का विक्रांतला वेड लागले, वेड या शर्वरीमुळे. ते फक्त त्यांचं आयुष्य स्वतःला वाचवण्यासाठी जगतायत. कारण या शर्वरीचा जो बॉयफ्रेंड आहे ना, तो हिला मारण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा नाना बोलतात, काय ऋषिकेश, अरे काय बोलतोयस तू? त्यावेळेला ऋषिकेशला शर्वरी बोलते, दादा उगाच काहीही बोलू नकोस आणि माझ्यावरती तर कसलेही आरोप करू नकोस दादा. दादा तू असं कसं काय बोलू शकतोस? जरा बोलताना तरी विचार कर. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, बस झालं आता. आता मात्र मला ह्या विषयावर वाद घालायचाच नाहीये. आता हा वाद इथल्या इथे संपला. त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, शर्वरी शर्वरी अगं मी कुठे कमी पडलो की तू माझ्याशी असं वागलीस? शर्वरी अगं जरा तरी विचार करायचा होतास ना. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, गप्प बस. तुला काय वाटलं तू यांना काही सांगितलंस तर ही लोक तुझ्यावरती विश्वास ठेवतील? त्यावेळेला उलट्या हाताची सनसनीत कानाखाली ऋषिकेश शर्वरीच्या लगावतो आणि शर्वरीला म्हणतो, शर्यू आता स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल कर. शर्यू तुला कळतंय का तू काय वागतेस ते? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हो मला सर्व काही कळतंय आणि मला आता सगळं काही समजून चुकलंय. प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र शर्वरीची खूपच चिडचिड होत असते. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, लाज आणलीस तू, लाज. असं वागून तरी तुला काय मिळालं देव जाणे. अगं विक्रांत सारखा नवरा तुझ्या पाठीशी ठामपणे उभा होता, पण तुला मात्र त्याची अजिबात कदर नाही. तुला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचाच आहे ना, घे. मग त्याच्यामध्ये आम्हाला खिचू नकोस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर विक्रांतला बेंगलोरवरून घरी आणल्यामुळे शर्यू स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.